नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयम प्रदीप. मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील दुसरा अध्याय आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताची आणि अर्जुनाची काय चर्चा चाललेली आहे, त्यांचा काय संवाद चाललेला आहे याच्याविषयी आपण जाणून घेऊ. कारण या भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, या भौतिक प्रकृतीमध्ये जीवन जगत असताना मित्रांनो, आपल्याला खऱ्या अर्थाने जर जीवन जगायचं असेल आणि या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जर अनेक प्रश्नाची उत्तरं आपल्याला जर सापडायचे असतील, मिळवायचे असतील, तर आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन, पठन, मनन, चिंतन, बोधन आणि आपल्याला जाणून घ्यावं लागेल भगवद्गीता. कारण आज जीवन जगत असताना मित्रांनो, आपल्याला नेहमी लक्षात येतं की अनेक माणसं, अनेक लोक आज टेन्शनमध्ये, तणावामध्ये, डिप्रेशनमध्ये, अस्वस्थ, चिंता, भय, भीती, काळजी, एन्झायटी याच्यामध्ये जीवन जगतात. याच्यामध्ये ते व्यग्र झालेले असतात, व्यस्त झालेले असतात. आणि म्हणून आपल्याला जर अनेक प्रश्नाची उत्तर हवी असतील आणि आपल्याला आपलं जीवन सुखी, समृद्ध, वेगवान, सुरळीत, विकसित, आनंदी, समाधानी, चित्तामध्ये प्रसन्नता, चित्तामध्ये समाधान हीच खरी संपत्ती आहे. चित्तामध्ये समाधान, शांतता जर मिळवायची असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल बेस, स्पिरिच्युअल फाउंडेशन आपल्याला तगडं करावं लागेल. आणि जेव्हा स्पिरिच्युअल फाउंडेशन आपलं खूप जबरदस्त असेल तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन जगायला मजा येते. नाहीतर जीवनामध्ये आपली जीवनाची दशा होते, दिशा मिळत नाही. आणि जर आपल्याला जीवनाला दिशा मिळायची असेल तर आपल्याला श्रीमद भगवद्गीता वाचावी लागेल. हे महान रहस्य आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आज आपल्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये, या मॉडर्न युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये, या दैनंदिन जीवन जगत असताना, या मोबाईल दुनियेमध्ये, आभासी दुनियेमध्ये आपल्याला विस्मरण होत चाललेलं आहे. आपल्या महान अशा ग्रंथांचं, महान असे वेद, शास्त्र, पुराण, संत चरित्र याचं विस्मरण होत चाललेलं आहे. आता रीलचा जमाना आलेला आहे, आता टिकटॉकचा जमाना आहे, रीलचा जमाना आहे, आता शॉर्ट व्हिडिओचा जमाना आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी मागे पडल्यासारखं होतं आहे. म्हणून हा जे महान रहस्य आहे याचा अखंड दिवा तेवत राहावा याच्यासाठी त्या भगवंताची योजना असेल. आणि म्हणून आपण आपल्या माध्यमातून हे थोडंसं कार्य पुढं घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. जर माझ्या बुद्धीच्या कोतीनुसार हा दुसरा अध्याय आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर काही चुकत असेल तर मोठ्या मनाने माफ करा. कारण ही स्पिरिच्युअल नॉलेज ही काळाची गरज आहे. ज्यावेळेस स्पिरिच्युअल नॉलेजचा आपल्याला स्पर्श होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं मित्रांनो जीवन सुखी बनून जातं, कृष्ण भावना भावित बनून जातं. म्हणून नेमकं अर्जुनाचा आणि श्रीकृष्ण भगवंताचा काय संवाद चाललेला आहे, काय चर्चा चाललेली आहे हे आपण जाणून घेऊ. आणि दुसऱ्या अध्यायामधून आपल्याला काय शिकायला मिळेल, दुसऱ्या अध्यायामध्ये काय समजेल, उमजेल, पटेल, रुसेल आपल्याला, आणि आपण काय त्याच्यामधून घेऊ शकू आणि काय आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो, आपण कसे निर्भीड होऊ, आपण कसे चांगले कर्म करू, आपण कसे स्थिरप्रज्ञ होऊ, याचं नियोजन आपल्याला या दुसऱ्या अध्यायामध्ये कळणार आहे. तर मग नेमकं आता अर्जुन ज्यावेळेस पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला विषाद झाला होता, विषाद, दुःख झालं होतं, पाणी आणलं मला, दुःख झालं होतं. दुःख असं झालं होतं की ती नातेवाईक, ती गुरुजन वर्ग, चुलते, चुलत भाऊ, मावस भाऊ, आजी आजोबा, काका, गुरुजन वर्ग सर्व पाहिल्याच्या नंतर अर्जुनाला थरकाप उडाला होता.
अंगाची ह्या देहाची आग झाली होती, गळा शुष्क पडला होता, शुष्क, कंठ असा हे झाला होता आणि जे नेत्र आहेत त्या अश्रूने आणि करुणेने तो भारावून गेलेला होता अर्जुन. आणि म्हणत होता मला युद्धच करायचं नाही, युद्धच नको मलाही, कारण यांना मारून मला सुख मिळणार नाही. काय मिळणार नाही? सुख मिळणार नाही. यांना जर मारलं आणि यांना मारून मला सुख कसं प्राप्त होईल? त्यापेक्षा मी डायरेक्ट भिक्षाच मागून खाल्लेली बरी. ज्यावेळेस तो रथामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत त्याचे सारथी झाले, रथामध्ये त्याला घेऊन आले, ते हातातील गांडीव धनुष्य गळून पडला आणि गांडीव धनुष्य गळून पडल्याच्या नंतर उद्विग्न अवस्थेमध्ये तो रथाच्या पाठीमागे जाऊन बसला. मला मी युद्धच करू शकत नाही, मी यांच्यावर बाणाने प्रति हल्ला करूच शकत नाही, कारण हे माझ्यासाठी पूजनीय आहेत, हे माझ्यासाठी वंदनीय आहेत, हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. यांच्या मांडीवर यांच्या हातावर मी खेळलेलो आहे, यांनी मला विद्या शिकवलेली आहे, यांच्यावर मी बाणाचा प्रति हल्ला कसा करू? आणि यांच्यावर बाणाचा प्रति हल्ला करून यांना मारून मी आता संपत्तीचा उपभोग कसा घेऊ? तर यांना मारून मी त्या संपत्तीचा उपभोग घेत असेल तर ह्या रक्तरंजित संपत्तीचा जर मी उपभोग घेत असेल तर एखादी रक्ताने माखलेली लूट आहे, त्या लुटीचाच मी उपभोग घेतोय असं मला कुठेतरी वाटेल. रक्ताने माखलेली जी लूट आहे, एखादी लुटून आपण संपत्ती आणलेली आहे आणि ती संपत्ती रक्ताने माखलेली आहे, त्या रक्ताने माखलेल्या संपत्तीचा मी उपभोग घेईल असं मला वाटेल. म्हणून हे असं करण्यापेक्षा मी युद्धच करू शकत नाही, असा युक्तिवाद ते श्रीकृष्ण भगवंतापुढे अर्जुन करत होते. आणि श्रीकृष्ण भगवंत हे पाहत होते त्याच्याकडे, अर्जुनाकडे, की खूप विद्वानासारखा बोलतो. श्रीकृष्ण भगवंत हसले आणि स्मित हास्य केलं श्रीकृष्ण भगवंताने. पहा बरं का, आता स्मित हास्य केलं. आता खूप विद्वानासारखं भाष्य केलं अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंतापुढे, की या श्रीकुळाचा नाश होईल, रक्तरंजित होतील, मी भिक्षा मागून खाल्लेली बरी, याच्यावर मी बाणाने प्रति हल्ला कसा करू? हे माझ्यासाठी आदरणीय आहेत, हे माझ्यासाठी पूजनीय आहेत, हे माझ्यासाठी वंदनीय आहेत. यांच्यावर हल्ला करून जसं मी रक्तरंजित लुटीचा उपभोग घेण्यासारखं होईल, त्याच्यापेक्षा मी युद्धच करत नाही, नकोच मला युद्ध. आणि म्हणून ते साईडला जाऊन बसले. परंतु श्रीकृष्ण भगवंत स्मित हास्य करून म्हणले, हा मनाचा दुबळेपणा तू सोडून दे अर्जुना, हा मनाचा दुबळेपणा तू सोडून दे. तुच्छ हृदय तुझं झालेलं आहे, ही नपुसकतेची कास तू धरू नकोस, हा शंडपणा सोडून दे. असं थोडं तीक्ष्ण भाषेमध्ये बोलले त्याला. हा शंडपणा, ही नपुसकता तू सोडून दे आणि उठ आणि युद्ध कर, कारण तू योद्धा आहेस, तू क्षत्रिय आहेस, तू खूप मोठा योद्धा आहेस. ती प्रेरणा जागृत केली अर्जुनामध्ये. तू योद्धा आहेस, कारण शिकारीच्या वेशामध्ये आलेल्या शंकर महादेवाला सुद्धा तू हरवलेला आहेस आणि त्यांना प्रसन्न करून घेतलेला आहेस. तू खूप मोठा योद्धा आहेस आणि तू असा तुच्छ मनाचा तुच्छ दुबळेपणा तू सोडून दे, नपुसकतेची कास तू धरू नकोस, शंडपणा सोडून दे आणि युद्ध कर. तू शोक करू नको. शोक करणं हे तुला अशोभनीय आहे. क्षत्रिय माणसाला शोक करणं हे अशोभनीय आहे आणि युद्धातून पळून जाणं हे अशोभनीय आहे. म्हणून तू काय कर? युद्ध कर, कारण तुझा धर्म हा क्षत्रिय आहे. तू जरी याच्यामध्ये मृत्यू पावलास तरी तू स्वर्ग प्राप्त होईल. तुला काय होईल? या युद्धामध्ये जर तुझा मृत्यू झाला ना अर्जुना, तर तुला स्वर्ग प्राप्त होईल. आणि ह्या युद्धामध्ये तू जर जिंकलास तर तू पृथ्वीचा राजा होशील. म्हणून तू उठ आणि युद्ध कर, कारण शोक करणं हे विद्वान माणसं शोक करत नसतात. आत्म्याबद्दल आणि शरीराबद्दल विद्वान माणसं शोक करत नसतात. म्हणून तू शोक करू नको. ज्याला आत्म्याचं नॉलेज आहे, ज्याला शरीराचं नॉलेज आहे, ज्यांना ती माहिती आहे आत्मा काय, परमात्मा काय, शरीर काय, जीवनाचं मूल्य ज्याला माहिती आहे, ते शोक करत नसतात. म्हणून तू उठ आणि युद्ध कर. कोणाला सांगतात? अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण भगवंत.
कारण तू जर इथून निघून गेला, या रणसंग्रामातून, या युद्धभूमीवरून, या कुरुक्षेत्रावरून तू जर निघून गेला तर तू दुष्कीर्तीला प्राप्त होशील. तुझ्या अपयशाचं वर्णन लोक करतील. काय करतील? तुझ्या अपयशाचं वर्णन करतील. तुला लोक नावं ठेवतील, तुझी लोक निंदा करतील, तुझा लोक अपमान करतील. आणि जे सन्माननीय व्यक्ती असतात, सन्माननीय जे व्यक्ती असतात, आदरणीय जे व्यक्ती असतात, त्यांच्यासाठी अपमान, दुष्कीर्ती ही मृत्यूसारखी असते. कोण सांगते आता? हे श्रीकृष्ण भगवंत सांगतात अर्जुनाला स्मित हास्य करून. थोडे कठोर भाषेत बोलतात आणि सांगतात, तू जर इथून पळून गेला या रणभूमीवरून, तू दुष्कीर्तीला प्राप्त होशील. तुला लोक नावं ठेवतील. आणि सन्माननीय व्यक्तीसाठी अपमान, नावं ठेवणं ही मृत्यू समान असतं. पहा मित्रांनो, आपण जीवन जगत असताना, फिरत असताना आपल्याला सुद्धा माहिती असतं, कळतं. एखादं जर विद्वान लोक असतात, एखादं जर ज्ञानी लोक असतात, पंडित लोक असतात, बुद्धिमान लोक असतात, विवेकी लोक जे असतात, त्यांना थोडं बोललं ना तर त्यांच्या मनामध्ये सल कायमची ती राहते. परंतु जे पानचट असतात जे पानचट असतात, जे आज्ञेने असतात, जे लबाड असतात, त्यांना आपण किती बोलू, त्यांची किती आपण त्यांना नावं ठेवू, त्यांचा किती अपमान करू, तरी त्यांना काहीही वाटत नाही. परंतु जे सन्माननीय असतात ना, त्यांच्यासाठी अपमान किंवा दुष्कीर्ती ही मृत्यू समान असते. ते म्हणतात मृत्यू झालेला बरा, याचं बोलणं नको. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात की तू जर इथून पळून गेला ना, आता याच्यातून जर तू काढता पाय घेतला ना, तर तू दुष्कीर्तीला प्राप्त होशील. तुझ्या अपयशाचं वर्णन करतील लोक. काय करतील? अपयशाचं वर्णन करतील. म्हणून तू इथून जाऊ नको, उठ आणि युद्ध कर. शोक करू नको, कारण तू क्षत्रिय आहेस. आपला तो धर्म आहे, क्षत्रिय आपला धर्म आहे. युद्ध, तू भाग्यवान आहेस. खरोखर तुझ्यासाठी स्वर्गाची दारं उघडली आहेत खऱ्या अर्थाने. जे क्षत्रिय असतात ते भाग्यवान असतात, त्यांना युद्ध करावंच लागतं. म्हणून तू क्षत्रिय आहेस, तू असं भिवून पळू नकोस. हे शहाणपणा सोडून दे आणि युद्ध कर. निस्वार्थ भावनेने युद्ध कर, निष्कलंक भावनेने युद्ध कर, निष्कपट भावनेने युद्ध कर. तू हे सुख दुःख, ही जी मोह माया तुझ्यामध्ये जी आलेली आहे ना, जे अज्ञान तुझ्यामध्ये आहे ना, ते सोडून दे बाजूला आणि युद्ध कर. निस्वार्थ भावनेने युद्ध कर. कारण आत्मा मरतच नाही कधी. तुला जे दुःख झालेलं आहे की मी यांच्यासोबत कसं युद्ध करू, हे नातेवाईक आहेत माझे, यांना कसं मी मारू, तर हे आत्मा आहेत. हे जे उभे राहिले तुझ्या पुढं, शरीराचं तुझं नातं आहे, आत्म्याचं तुझं नातं नाही. तू हे आत्मे आहेत. अनादी काळापासून तू होतास असं नाही. मी पण होतो, तू पण होता, आणि अनादी काळापासून इथून पुढे आपण राहणार आहोत. आजही राहणार आहोत. राजे लोक अनादी काळापासून मागं पण होते, इथून पुढं पण राहणार आहेत, आणि आत्ता पण आहेत. म्हणजे असं काही समजू नको की हे मेलेले आहेत. आणि आत्मा मरत नसतो. म्हणून आत्म्यामधील आणि शरीरामधील मूलभूत अंतर स्पष्ट करून सांगितलं भगवंत की आत्मा मरत नाही. तू डायरेक्ट युद्ध कर यांच्यासोबत. कारण आत्मा हा शाश्वत आहे, शाश्वत. आत्मा हा सनातन आहे. आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अव्ययी आहे, नित्य आहे आत्मा. आत्मा मरतच नाही. कारण आत्मा शरीर नाशवान आहे, शरीर नश्वर आहे. कारण आपल्यामध्ये जो आत्मा उपस्थित आहे, हृदयस्थानी जो आत्मा उपस्थित आहे, याच्यामुळेच आपण डोळे उघडू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, श्वास घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो. जर आत्माच नसला तर शरीराला कवडीची किंमत नाही मित्रांनो, कवडीची किंमत. म्हणून आत्मा आहे, म्हणून आपण जिवंत आहे. आणि आत्मा हा काय आहे? अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण भगवंत की तो शाश्वत आहे, तो सनातन आहे, त्याला अंतच नाही. शाश्वत आहे, सनातन आहे, अव्यक्त आहे, अव्यय आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अविनाशी आहे, त्याचा नाश होत नाही. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकहा न चैनम क्लय दैत्यापो न स्वशीयती मावत. आत्म्याचे तुकडे कोणी करू शकत नाही. काय? आत्म्याचे तुकडे कोणी करू शकत नाही.
आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही, आत्म्याला कोणी सुकवूही शकत नाही. आत्मा मरतच नाही. म्हणून तू आत्म्याबद्दल शोक करू नको. कारण आत्म्याबद्दल जे शोक करतात ते आज्ञेने असतात, मूढ असतात, मूर्ख असतात, आसुरी प्रवृत्तीचे असतात, राक्षसी प्रवृत्तीचे असतात. त्यांना शरीर आणि आत्मा याच्यातला भेदच कळत नाही. आजही लोकांना मित्रांनो आपण समाजामध्ये जीवन जगत असताना काही काहीला आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे हेच काय करते. म्हणजे आत्मा म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे आत्मा. परंतु आत्मा हा शाश्वत आहे. या ठिकाणी आपली भीती निघून जाते मित्रांनो. काय भीती? ज्यावेळेस आपल्याला कळतं ना की आपला मृत्यूच होत नाही, आपल्याला मृत्यूच नाही, ज्यावेळेस आपल्याला कळतं ना त्यावेळेस आपली भीती निघून जाते. आपण एकदम मोर पेसासारखं हलकं होऊन जातो, हलकं. आत्मा आहे ना आपल्यामध्ये, आणि तो आत्म्याला मरणच नाही ना. आत्मा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अव्यय आहे, नित्य आहे, अविनाशी आहे. आत्म्याला मरणच नाही. आत्मा लगेच दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. काय करतो? दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. जसं एखादं निर्जीव जुनं वस्त्र आहे, जुनं वस्त्र, आणि ते जुनं वस्त्र आपण झाल्यानंतर त्या जुन्या वस्त्राचा आपण त्याग करतो, ते जुनं वस्त्र फेकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तशा प्रकारे आहे. तसंच आत्मा जुन्या देहाचा त्याग करतो आणि नवीन भौतिक देहामध्ये लगेच तो प्रवेश करत असतो, लगेच प्रवेश करत असतो आत्मा. शरीर मरतं, शरीरामध्ये परिवर्तन होत असतं. लहानपणी बालावस्थेमध्ये या शारदा पाण्यांना, लहानपणी बालावस्थेमध्ये, नंतर कोमाऱ्या अवस्थेमध्ये जातो, नंतर तारुण्य अवस्थेमध्ये जातं शरीर, आणि नंतर वृद्ध अवस्थेमध्ये जातं शरीर. शरीरामध्ये 4 वेळा बदल होत असतात, परंतु आत्म्यामध्ये बदल होत नाहीत. आत्मा हा एखाद्या सूक्ष्म कीटकामध्ये पण तेवढाच आहे, सूक्ष्म कीटकामध्ये सुद्धा आत्मा तेवढाच आहे, आणि महाकाय हत्तीमध्ये सुद्धा आत्मा तेवढाच आहे. जलचरामध्ये जे आहेत, उभयचरामध्ये जे आहेत, भूचरामध्ये सुद्धा आत्मा तेवढाच आहे, आणि ब्रह्मदेवामध्ये सुद्धा आत्मा तेवढाच आहे, आणि सूक्ष्म कीटकामध्ये सुद्धा आत्मा तेवढाच आहे. म्हणून आत्मा हा मरत नाही, आत्मा शाश्वत आहे. म्हणून आपण आपल्याला जर मृत्यूची भीती वाटत असेल, आता अनेक जणांना मृत्यूची भीती वाटते मित्रांनो. जीवन जगत असताना असं वाटतं की आता याला हृदयविकारात झटका आला, याची किडनी खराब झाली, याला ब्रेन ट्यूमर झाला, याला शुगर झाली, याला BP झाला, याची पूर्ण व्याधी याच्यामध्ये आहेत, म्हणून हाचा लय मृत्यू होईल किंवा आपला मृत्यू होईल. अनेक जणांना मृत्यूविषयी भीती वाटते, परंतु मृत्यूविषयी कधीही भिलं नाही पाहिजे. जे विषयी भीतात, शोक करतात, ते आज्ञेने असतात. कारण आपला मृत्यूच होत नाही, शरीराचा मृत्यू होतोय. आता एखादा माणूस जर पाण्यात बुडत असेल तर आपण त्याच्या कपड्याबद्दल शोक करू का? नाही करणार ना. तसं आपण ह्या आत्म्याबद्दल शोक नाही केला पाहिजे. शरीर नश्वर आहे, शरीराचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. आत्म्याला कापू शकत नाही, आत्म्याला तोडू शकत नाही, आत्म्याला भिजवू शकत नाही. आत्मा हा सुईच्या जे टोक असतं त्या सुईच्या टोकाच्या 10,000 पटीपेक्षा सूक्ष्म असतो आत्मा. आत्माचा जन्मही होत नाही आणि आत्म्याचा मृत्यू होत नाही. तो आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे. शरीर नश्वर आहे, शरीर निर्जीव आहे, शरीर 2-4 वेळा बदलतं. म्हणून श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की या आत्म्याबद्दल तू शोक करू नको. हे सर्व तुझे जे पुढे उभं राहिलेले आहे ते आत्मे आहेत. आत्मे, शरीर मरणार आहे, शरीर नश्वर आहे. म्हणतो हे दुःख सुख समान दृष्टीने पहा, सुख दुःख हे समान दृष्टीने पहा, आणि तू युद्ध कर. तुला जे मोह तयार झालेला आहे आता, अर्जुन काय म्हणतो, तुला जे मोह उत्पन्न झाला ना आता, त्याच्याबद्दल तू शोक करू नको. याच्याकडे समदृष्टीने पहा, समचित्ताने पहा. दुःख आलं तरी विचलित होऊ नको, आणि सुख आलं तरी हर्षोल्लसित होऊ नको. तू याच्याकडे समदृष्टीने पहा, उठ आणि युद्ध कर. आणि मग ज्या वेळेस ते ऐकल्याच्या नंतर, आत्मशाश्वत ऐकल्यानंतर, मग अर्जुन उठले आणि युद्धाला तयार व्हायला लागले. परंतु आता युद्ध करायचं तर मग अनासक्त होऊन युद्ध करावं लागेल ना. आसक्ती जर ठेवली आपण तर युद्ध करू शकत नाही. मग कर्माची म्हणजे जे आपण कर्म करतो त्या कर्माविषयी जर आपण अपेक्षा ठेवली, त्या फळाविषयी जर अपेक्षा ठेवली, तर दुःख निर्माण होत असतं. आणि म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत काय सांगतात की तू आता उठ आणि युद्ध कर. अनासक्त होऊन युद्ध करतो तेव्हा तुला सुख प्राप्त होईल. काय होईल?
तुला तेव्हा सुख प्राप्त होईल. म्हणून आपण जीवन जगत असताना मित्रांनो आपल्याला सुद्धा जीवनामध्ये खूप अपेक्षा असतात, खूप इच्छा असतात, खूप आकांक्षा असतात, खूप आपल्याला लोभ असतो, खूप मोह असतो. आणि जर ते अपेक्षा, इच्छा, आकांक्षा जर आपल्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला राग येतो. भगवंताने गीतेमध्ये हे सुद्धा सांगितलं की आपल्याला राग काय येतो आणि राग आल्याच्यानंतर काय होतं हे सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. आत्म्याचं तर सांगितलंच की आत्मा शाश्वत आहे, पण तो राग काय येतो हे सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. आणि राग आल्याच्यानंतर काय होतं हे सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. जर जीवन जगत असताना आपल्यासुद्धा इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह तयार होतो. आणि त्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह आपलं जर पूर्ण झाला नाही तर आपल्याला चिडचिड तयार होते. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मग अनेक अशा व्याधी, अनेक असे आजार, अनेक असे त्रिविध ताप, अनेक अशा समस्या, अनेक अशा अडचणी, अनेक अशा आपत्ती, अनेक अशी विघ्न आपल्याला येतात. कशामुळं? दुःखच दुःख येतं आपल्यामध्ये. कारण पदोपदी ही जी भौतिक प्रकृती पदोपदी संकटाने भरलेली आहे. मग संकट आपण कशाने उडून घेतो? तर आसक्ती ठेवतो ना, प्रत्येक याच्यावर आसक्ती ठेवतो. हे मला मिळालंच पाहिजे, हे माझं पूर्ण झालंच पाहिजे. आपली कामवासना जागृत होते ना, काम तयार होतो ना. कारण मन, बुद्धी ही कामाची निवस्थाने आहेत. मन असेल, इंद्रिय आहे, बुद्धी आहे, ही कामाची निवस्थाने आहेत. ही शत्रू तिथे जाऊन बसतात आपले. कुठं? काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार हे शत्रू तिथे जाऊन बसतात. परंतु त्याच्यावर आपल्याला मात करावी लागते. म्हणून निस्वार्थ होऊन, निष्कलंक होऊन, निष्कपट होऊन, निस्वार्थ बुद्धीने जर आपण कर्म केले तर आपल्याला दुःखच येणार नाही. म्हणून अर्जुनाला काय सांगतं श्रीकृष्ण भगवंत की तू आता निस्वार्थ भावनेने कर्म कर. हे दुःख सोडून देतो आता. हे दुःखाचा विचार करू नको, याच्याकडे समदृष्टीने पहा, समचित्ताने पहा. निस्वार्थ भावनेने तू कर्म कर, तेव्हा तुला यश मिळेल. आणि आपण सुद्धा जीवन जगत असताना निस्वार्थ भावनेने जर कर्म केले मित्रांनो तर यश आपल्याला 100% मिळतं. आणि जर निस्वार्थ भावनेने कर्म जर नाही केले, आसक्ती ठेवून जर कर्म केले तर आपल्याला दुःखच दुःख मिळतं, सुख मिळतच नाही, शांतता मिळतच नाही. संशयच आपण नेहमी संशयीत राहतो. म्हणून मित्रांनो मग आपल्याला राग येतो. मग राग काय येतो? तर आपल्या काही इच्छा असतात, अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, मोह असतो, लोभ झालेला असतो, तो पूर्ण होत नाही. हे मला पाहिजे, याने माझ्या मनासारखं केलं पाहिजे, हा असाच वागला पाहिजे, हा असाच राहायला पाहिजे, याने मला ते पूर्णच केली पाहिजे अपेक्षा. हे जेव्हा आपल्याला वाटतं आणि ते पूर्ण झाले नाही का आपल्याला राग येतो. मग आपण चिडचिड करतो, मग आपण क्रोधित होतो. आणि क्रोधित झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं अंधपतन हे निश्चित असतं, 100% असतं, म्हणजे असतंच. कारण काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार ही नरकाची दार आहे. नरकाकडे जाण्याचं प्रवेशद्वार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार ही नरकाची दार आहे. भगवंतांनी सांगितलं ही नरकाची दार आहेत. काम आला, क्रोध आला, मोह आला, माया, अहंकार ही नरकाची दार आहेत. हे नरकाकडे जातात. मग आपलं अंधपतन होतं, मग आपला नाश होतो, अंत होतो. कशाने? ज्यावेळेस आपली मती भ्रष्ट होते, स्मृती भ्रष्ट होते, मती भ्रष्ट होते, बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर, मतीचा नाश झाल्यानंतर, स्मृतीचा नाश झाल्यानंतर आपला अंधपतन निश्चित होतं. मग मती कधी भ्रष्ट होते? बुद्धीचा नाश केव्हा होतो? जेव्हा आपल्याला राग येतो, जेव्हा आपण चिडचिड करतो, जेव्हा आपण क्रोधी होतो, त्यावेळेस मती भ्रष्ट होते, स्मृती भ्रष्ट होते, बुद्धीचा नाश होतो आणि अंधपतन निश्चित होतो आणि नरकाकडेच आपली वाटचाल होते. म्हणून भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात आता तुला निस्वार्थ कर्म करायचे, आसक्ती ठेवायची नाही, फळाची अपेक्षा करायची नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण सुद्धा फळाची अपेक्षा न करता जर कर्म केलं तर यश आपल्याला मिळतं, 100% मिळतं, म्हणजे मिळतंच. एखाद्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आपण पेपर सोडवायचं आपल्या हातामध्ये असतं, परंतु पास करण्याचं अधिकार हे शिक्षकाला असतात. आणि म्हणून काम करण्याचं, नियत कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे, परंतु त्या परमात्म्याच्या हातामध्ये आहे आपल्याला त्याचं फळ द्यायचं की नाही द्यायचं. म्हणून आपण काम करत असताना कंटिन्यू निस्वार्थ भावनेने जर कर्म केलं तर त्याचं बेनिफिट 100% मिळतं. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात की तू आता निस्वार्थ भावनेने कर्म कर, निष्कलंक भावनेने कर्म कर, आसक्ती रहित कर, अनासक्त होऊन कर्म कर, आसक्ती ठेवू नको. हे तुझा कर्म करण्याचा अधिकार आहे. समदृष्टीने, समभावाने, समचित्ताने त्याच्याकडे पहा आणि कर्म कर. विचलित होऊ नको, स्थिर प्रज्ञ हो.
स्थिर बुद्धी ठेव, तुझी बुद्धी ही स्थिर ठेव, विचलित होऊ नको आणि तू युद्ध कर. विचलित जर तू झाला तुझा नाश होईल. स्थिर बुद्धी हो. मग अर्जुन म्हणाला स्थिर बुद्धी कसं व्हायचं? स्थिर बुद्धी माणसाची काय लक्षणे असतात? आत्मसाक्षात्कारी पुरुषाची काय लक्षणे असतात? भगवंताने सांगितलं तू जर निस्वार्थ भावने कर्म केले, आत्म्याबद्दल जाणून घेतलं, शरीराबद्दल जाणून घेतलं, तू स्थिर बुद्धी होशील, स्थिर प्रज्ञ होशील, आत्मसाक्षात्कार होशील. आत्मसाक्षात्कार झाला की मोक्षपदाला सिद्ध होशील. परम साक्षात्कार तुला झाला की तू त्या भगवंताच्या वैकुंठ धामाकडे तुझा प्रवास चालू होईल आणि आत्मसाक्षात्कार तुला होईल. मग अर्जुन सांगतात की मग आत्मसाक्षात्कारी पुरुषाची लक्षणं काय असतात? आत्मसाक्षात्कारी पुरुषाची लक्षणे नेमकं काय असतात? मग भगवंत सांगतात की आत्मसाक्षात्कारी पुरुषाची लक्षणं समजावून सांगतात एकदम सोप्या साध्या भाषेमध्ये. त्याला कुणाला? अर्जुनाला. की तो आत्म्यामध्ये रममान असतो. जे आत्मसाक्षात्कारी पुरुष असतात ते आत्म्यामध्ये रममान झालेले असतात, आत्म्यामध्ये संतुष्ट असतात. त्यांना माहीत असतो आत्मा आहे. शरीरावर त्यांचं शरीराशी त्याचं नातं संपलेलं असतं. ते आत्म्यामध्ये रममान झालेले असतात, आत्म्यामध्ये संतुष्ट झालेले असतात. त्यांना भौतिक काय हे माहिती असतं, आध्यात्मिक काय हे माहिती असतं. ते कितीही दुःख आलं तरी विचलित होत नाही. कोण? आत्मसाक्षात्कारी मनुष्य, स्थिरप्रज्ञ मनुष्य. हे कितीही दुःख आलं, कितीही आपल्याला सुख आलं तरी, दुःख आलं तरी विचलित होत नाहीत आणि सुख आलं तरी हर्षोल्लासित होत नाही. जसं एखादा समुद्र असतो, त्या समुद्रामध्ये कितीही नद्या येतात, नाले येतात, ओढे येतात, कितीही प्रकारचं पाणी येतं, चोबाजूनी पाणी येतं, परंतु तो समुद्र थोडाही हालत नाही. तशा प्रकारे स्थिरबुद्धी लोक असतात. आपण सुद्धा जीवन जगत असताना जर स्थिरबुद्धी राहिलं तरी तो आनंद वेगळाचा असतो. म्हणून एखादं जसं समुद्र असतो, समुद्रामध्ये ओढ्याचं, नाल्याचं, गटाराचं, याचं त्याचं पाणी येतं, त्या समुद्रामध्ये जातं, परंतु समुद्र हलत नाही, विचलित होत नाही. तसं स्थिरबुद्धी माणसं असतात. आत्मसाक्षात्कारी माणसाचे लक्षणं ते असतात. ते नेहमी सुखाने बांधलेले असतात, नेहमी सुखाने बांधले असतात. नेहमी त्याच्यामध्ये चित्तामध्ये प्रसन्नता असते. ते सर्वांच्या ठाई त्यांचा दयाभावच असतो. सत्वगुणामध्ये ते राहतात. तमगुण आणि रजोगुण त्यांचा बाजूला झालेला असतो, गळून गेलेला असतो. नेहमी ते सत्वगुणामध्ये राहतात. प्रसन्न चित्त असतात, कृष्ण भावना भावित असतात. भगवंतावर त्यांचा विश्वास असतो दृढ. जो कोणी आहे ना तो परमात्मा आपल्याला, ती भगवंताची योजना आहे, ती परमात्म्याची योजना आहे हे त्यांना कळलेलं असतं. सर्व मुळांचा मूळ, सर्व कारणांचं कारण, आधिपती, अधिष्ठदाता, आदिदैवत, आदियज्ञ, आदिभूत, उत्पत्ती, स्थिती, लय, भूत, भविष्य, वर्तमान, आदि, मध्य, अंत, सर्व मुळांचा मूळ, सर्व कारणांचं कारण हे कोण आहे? तर ते भगवान परमात्मा आहेत हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते स्थिर प्रज्ञ असतात, म्हणून ते आत्मसाक्षात्कारी असतात, म्हणून ते स्थिर बुद्धी असतात. ते विचलित होत नाहीत. ते आत्म्यामध्येच रममान झालेले असतात, आत्म्यामध्येच संतुष्ट झालेले असतात. ते आत्म्यामध्येच सुख शोधत असतात. ते भौतिक प्रकृतीमध्ये, रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये वागतच नाहीत. ते कोणाची कधी निंदा करत नाहीत, कोणाची टवाळी करत नाही, कोणाचा उपहास करत नाही, कोणाची टीका करत नाहीत, चेष्टा करत नाहीत, मत्सर करत नाहीत, उपेक्षा करत नाहीत. नेहमी ते सातत्याने त्यांच्यामध्ये आनंद निर्माण असतो. सर्वांच्या ठाई जीव असतो त्यांचा, सर्वांच्या प्राणीमात्रावरती दया करतात. ते आत्मसाक्षात्कारी असतात, स्थिरप्रज्ञ असतात. म्हणून तुला काय करायचं आता? स्थिरप्रज्ञ होऊन युद्ध करायचं आहे. स्थिरप्रज्ञ हो, तू स्थिर बुद्धी हो, विचलित होऊ नको. दुःख आलं तरी विचलित होऊ नको, सुख आलं तरी विचलित होऊ नको, यश मिळालं तरी विचलित होऊ नको, अपयश आलं तरी विचलित होऊ नको, गरिबी आली, श्रीमंती आली, संघर्ष आलं, संकट आलं, आव्हानं आली, आपत्ती आली, अडचणी आल्या, समस्या आल्या, मान मिळाला, सन्मान मिळाला, जय मिळाला, पराजय मिळाला, लाभ झाला, हानी झाली, तरी ते विचलित होत नाहीत. ते सर्वाकडे समबुद्धीने, समचित्ताने, समभावाने पाहतात. ही सर्व भगवंताची योजना आहे, अशा माध्यमातून ते पाहतात. म्हणूनच ते स्थिर बुद्धी असतात.
आणि त्यांची लक्षणं ती असतात. यश, अपयश, मान, सन्मान, जय, पराजय, लाभ, हानी, गरिबी, श्रीमंती, संघर्ष, संकट, आपत्ती, अडचणी, समस्या. याच्यामध्ये ती स्थिर बुद्धी असतात, स्थिर प्रज्ञा असतात. ते विचलित होत नाही. दुःख आलं तरी विचलित होत नाही आणि सुख आलं तरी हर्ष उल्लसित होत नाही. ते समबुद्धीने, समभावाने, समचित्ताने त्याच्याकडे पाहतात. ते त्या पुरुषाचे लक्षण असतात. म्हणून तुला आता समभावाने ह्या गोष्टीकडे पाहायचं आहे, तुला स्थिर बुद्धी व्हायचं आणि युद्ध करायचं. तेव्हा तू मोक्षपदावर सिद्ध होशील. खऱ्या अर्थानं तुला त्या ठिकाणी यश मिळेल आणि तू भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये, परमधामामध्ये, ऐश्वर्यधामामध्ये, नित्यधामामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये तुला प्रवेश मिळेल. कधी? स्थिर बुद्धी झाल्यावर, आत्मा आणि शरीर याच्यातील मूलभूत अंतर तुला कळाल्यावर, निस्वार्थ, निष्कलंक, निष्कपट भावने तू अनासक्त होऊन कर्म केले तर तुला हे सगळ्या गोष्टी कळतील. म्हणून मित्रांनो, 3 गोष्टीचा आज आपण जाणून घेतलं की आत्मा काय आहे. याच्यातून आपली भीती निघून गेली. काय? की आत्मा शाश्वत आहे, ते मरत नाही, मारत नाही, त्याचा जन्म नाही, त्याचा मृत्यू नाही. म्हणून आपला मध्ये जो आत्मा आहे, म्हणून आपण जिवंत आहे, तो मरतच नाही. मग आपल्याला मरण्याची भीती पहिली तर आपली निघून गेली. दुसरं म्हणजे कर्म करत असताना आपल्याला जर क्रोध येत असेल, राग येत असेल, तर 100% आपल्या बुद्धीचा नाश झालेला आहे. आपलं अंधपतन होणार आहे, आपला अंत होणार आहे. आपला चिडचिड का करतोय आपण, आपल्याला व्याधी का येत आहेत, आपल्याला आजार निर्माण का होत आहेत, आपल्याला राग का येतोय, क्रोध का येतोय, आळस का येतोय, निद्रा का येते, भीती का वाटते, चिंता का वाटते, डिप्रेशनमध्ये का आहोत, तर आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, आपल्या इच्छा वाढलेल्या आहेत, आकांक्षा वाढलेल्या आहेत, मोह वाढलेला आहे. म्हणून या गोष्टी मध्ये आपल्याला पूर्ण होत नाहीत. म्हणून आपल्याला राग येतो, म्हणून आपण चिडचिड करतो. आणि दुसरं म्हणजे याच्यातून जर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल, सुखी जीवन जगायचं असेल, समृद्ध जीवन जगायचं असेल, वेगवान जीवन जगायचं असेल, विकसित जीवन जगायचं असेल, सुरळीत जीवन जगायचं असेल, शांततामय जीवन जगायचं असेल, आपल्याला समाधानी जीवन जगायचं असेल, प्रसन्न चित्त जीवन जगायचं असेल, तर आपल्याला स्थिर बुद्धी व्हावं लागेल. दुःख आलं, सुख आलं, यश आलं, अपयश आलं, मान मिळाला, सन्मान मिळाला, अपमान झाला, आपल्या गरिबी आली, श्रीमंती आली, संघर्ष आले, संकट आले, आव्हानं आलं, आपल्याला काही झालं तरी विचलित नाही व्हावं लागायचं. आणि हीच खरी आत्मसाक्षात्कारी पुरुषाची लक्षणे असतात. कारण त्याला माहिती असतं की सत्य स्वरूप काय आहे, आत्मा काय आहे. आणि आपल्याला आपल्या कर्मानुसारच आपण सुखदुःख भोगत असतो. आपल्या वाणीनुसार, आपल्या कर्मानुसार, आपल्या विचारानुसार, आपल्या संस्कारानुसार, आपल्या गुणानुसार, आपल्या सवयीनुसार आपण सुखदुःख भोगत असतो. आणि ही अज्ञानी माणसाला कळत नाही. जे अज्ञानी असतात, मूढ असतात, मूर्ख असतात, राक्षसी प्रवृत्तीचे असतात, आसुरी प्रवृत्तीचे असतात, अज्ञानी असतात, त्यांना या गोष्टी कळत नाहीत. म्हणून स्थिर प्रज्ञ आपण झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण स्थिर प्रज्ञ होऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला जो प्रवास आहे तो सुखकारक होईल. म्हणून या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आत्म्याबद्दल जाणून घेतलं. निस्वार्थ भावनेने कर्म करायचे, त्याचं बेनिफिट आपल्याला 100% मिळतं. राग काय येतो आणि आपल्याला अहेतूने, म्हणजे हेतू धरून कर्म नाही करायचे, तर अहेतूने आपण कर्म केले पाहिजे. आणि स्थिर प्रज्ञ राहिलं पाहिजे. जीवन जगत असताना स्थिर प्रज्ञ राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? स्थिर प्रज्ञ, स्थिर बुद्धी, बुद्धी स्थिर ठेवली पाहिजे. जे आपले शरीर आहे, जे आपले इंद्रिय आहेत, जे आपलं मन आहे, जे आपली बुद्धी आहे, जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, याचं नॉलेज आपल्याला झालं पाहिजे. इंद्रिय काय आहेत, इंद्रिय आपण आवरून घेतले पाहिजे. अनासक्त होऊन कर्म केले पाहिजे, आसक्ती ठेवून नाही. जसं एखादं कासव असतं, कासव त्याचं ते जे शरीर आहे ते शरीर आवरून घेतं आणि त्या कवचामध्ये असं आतमध्ये ठेवून देतं. तशा प्रकारे आपण इंद्रियावर ताबा मिळवला पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी झडता न झडता, न झगडता जर कर्म केले तर 100% आपल्याला विषय सुखामागे न धावता जर कर्म केले तर आपल्याला शांतता मिळते. चित्तामध्ये शांतता राहते, चेहऱ्यावरती प्रसन्नता राहते आणि आपण ढळत नाही, आपण विचलित होत नाही, आपण घाबरत नाही, आपण टेन्शन घेत नाही. कशाचं? म्हणजे मला काय होईल, उद्या काय होईल का, या सगळ्या गोष्टी ज्या असतात जीवनामध्ये, जीवन जगत असताना त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गीतेमध्ये मिळतं. कधी? आपण जेव्हा स्थिर प्रज्ञ होतो, आपल्याला आत्मा काय आहे,
आपल्याला दुःख काय आहे, आपल्याला भौतिक काय आहे, आपल्याला कर्म काय आहे, आपल्याला भक्ती काय आहे, आपल्याला ज्ञान काय आहे, शरीर काय आहे, जीव काय आहे, प्रकृती काय आहे, काळ काय आहे, कर्म काय आहे, ईश्वर काय आहे, आपल्याला श्रद्धा कशा असते, वाचिक तप काय आहे, आहार कसा घेतला पाहिजे, आपल्याला मोक्ष काय आहे, आपल्याला सर्व जीवांचा, सर्व कारणांचं कारण, सर्व मुळांचं मूळ काय आहे, आपल्याला ही विभूती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कधी कळतात तर ज्यावेळेस आपण स्थिरप्रज्ञ होतो, स्थिर बुद्धी होतो, त्यावेळेस कळतात. आणि खरा प्रवास आपला तिथून चालू होतो. म्हणून दुसरा अध्याय खरं आपल्याला हलकं करून सोडतो म्हणजे जे मृत्यूचं भय आहे ती भय आपलं निघून जातं, निर्भीड बनवतं, आत्मविश्वासी बनवतं, कॉन्फिडन्स बनवतं. काय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपले कर्म निस्वार्थ भावने करायचे. आपण मरत नाही, आपण पुन्हा एकदा जन्माला येणार आहोत आपल्या गुणानुसार, आपल्या कर्मानुसार. आज मेलो तर उद्या क्षणात आपण कुठेतरी दुसऱ्या देहामध्ये लगेच आपला प्रवेश होणार आहे. त्यामुळे आपलं अंतकालीचे मामेव स्मरणमुक्त कलेवर म्हणजे अंतकाळी प्रयाणकाळी जर आपल्याला कशाचं आपण चिंतन करतोय, कशाचं बोधन करतोय, कशावर विश्वास ठेवतोय, कशावर श्रद्धा ठेवतोय, कशाचं ध्यान करतोय, कशाचं आपल्या त्या टायमाला ध्यानामध्ये येते, काय आपल्याला त्या ठिकाणी श्रद्धा कशावर जाते आपली, त्याच्यानुसारच आपला जन्म होणार आहे. म्हणून आपण या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर विशेष सुखाकडे न धावता जर आपल्याला जर एखाद्या वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घ्यायचा असेल, चांगल्या कुटुंबामध्ये जन्म घ्यायचा असेल, किंवा भगवंताच्या चरणाशी जायचं असेल, भगवंताच्या धामामध्ये जायचं असेल, भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये जायचं असेल, भगवंताच्या गोलोक वृंदावनामध्ये जायचं असेल, ऐश्वर्य धामामध्ये जायचं असेल, नित्य धामामध्ये जायचं असेल तर आपल्याला कर्म त्या प्रकारे करावं लागतील. आणि जर रजोगुणामध्ये जर आपल्याला नुसतं मृत्यूचं आणि या जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करायचं असेल तर आपल्याला रजोगुणे बनावं लागेल. आपली तृप्ती होणारच नाही, आपल्याला सतत आपण धावत राहतो मृगजाळासारखं. म्हणून आपल्याला किती मिळालं तरी आपली संतुष्टी होणार नाही, आपण कंटिन्यू जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करत राहू. आणि तमगुणी राग असेल, भय असेल, चिडचिडपणा असेल, क्रोध असेल, हिंसा करत असू, आपण जर एखाद्याला दुःख देत असू तर आपल्याला तमगुणामध्ये जन्म होईल. आपला नरक योनीमध्ये जाऊ, पशुयोनीमध्ये जाऊ आपण. आपल्याला पशुयोनी 100% मग झाडामध्ये, कीटकामध्ये, पशुमध्ये, पशामध्ये, सापामध्ये, आजगरामध्ये, विंचवामध्ये आपला जन्म होईल. म्हणून आपल्याला तमगुण रजोगुण बाजूला सारून सत्वगुणामध्ये राहावं लागेल. सत्वगुणाने सुखाने बांधलेला असतो सत्वगुण, सत्वगुणामध्ये राहावं लागेल, तेव्हा आपण भगवंताच्या ठाई जाऊ. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज मिळवायचं असेल तर भगवद्गीता आपल्याला हातात घ्यावं लागेल, वाचावं लागेल, अप्लाय करावं लागेल, आत्मसात करावं लागेल, आचरणात आणावं लागेल, तशा प्रकारे वागावं लागेल. मिथ्याचारी नाही तर आपल्याला ती आचरणात आणावं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि आपल्याला आवडला असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्णा, रामकृष्ण हरे.